नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 सराव प्रश्नपत्रिका आपण प्रथम सत्रासाठी जे सोडवित आहोत. प्रश्न पहिला आणि दुसरा पूर्ण केलेला आहे. प्रश्न तिसरा, पुढील कृती पूर्ण करून पुन्हा आल्या कोणतीही एक. प्रश्न तिसरा ए आहे. या ठिकाणी 2 असतात, कृती पूर्ण करा. या ठिकाणी एकच लिहायचे असते. 3 गुणांचा प्रश्न आहे. 6 चौकड्या असतात, प्रत्येकी अर्धा गुण. शेजारील आकृतीत त्रिकोणाच्या अंतर्भागात 1,6 कोणताही बिंदू आहे. बिंदू 1,6 त्रिकोणाच्या शिरोबिंदूने जोडला आहे. पी क्यू समांतर या ठिकाणी डी ई, पी क्यूला समांतर डी ई आहे, क्यू आरला समांतर ई एफ आहे. तर या ठिकाणी पी आरला समांतर डी एफ दाखवण्यासाठी रिकाम्या चौकडे भरायचे आहेत. या ठिकाणी त्रिकोण एक्स डी ई, त्रिकोण एक्स डी ईमध्ये एक्स पी या ठिकाणी पक्ष दिलेला आहे. पी क्यू समांतर डी ई. प्रमाणाचं मूलभूतपणे आपणाला माहीत आहे. त्रिकोण डी ई एक्स डी ईमध्ये पी क्यू समांतर आहे डी ईला. त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना म्हणजे डी एक्स आणि ई एक्स या 2 बाजूंना पी आणि क्यू सारख्या भिन्न बिंदू छेदत असेल तर पी क्यू ही रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजेच एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स क्यू भागिले क्यू ई. एक्स क्यू ही पहिली रिकामी जागा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याच पद्धतीनं त्रिकोण एक्स ई एफमध्ये क्यू आर समांतर ई एफ पक्षामध्ये दिले, त्यामुळे एक्स क्यू भागिले क्यू ई रिकामी जागा क्यू ई बरोबर एक्स आर भागिले आर एफ रिकामी जागा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. या ठिकाणी एक आणि या विधानाला 1 आणि या विधानाला 2 म्हटलेलं आहे. विधान 1 ची उजवी बाजू आणि विधान 2 ची डावी बाजू सारखीच आहे. त्यामुळे विधान 1 ची डावी बाजू आणि विधान 2 ची उजवी बाजू समान असणार. एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स आर भागिले आर एफ. आणि मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतोय. जर एक्स आर भागिले आर एफ आणि एक्स पी भागिले पी डी असेल तर पी आर समांतर डी एफ असते. पी आर समांतर डी एफ प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके. त्यानंतर त्यातलं दुसरं आहे. आकृतीमध्ये ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 122, बी सी 10 दिलेले आहे. तर बाजू बी सीवर काढलेल्या मध्यगेची लांबी म्हणजे ए पीची लांबी काढायची आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये ए पी ही मध्यग आहे. मध्यगा म्हणजे या ठिकाणी पी हा बी सीचा मध्यबिंदू आहे. बी सी 10 असेल तर बी पी बरोबर पी सी 1/2 गुणिले बी सी. बी सीच्या निमपट असणार आहे बी पी आणि पी सी, म्हणून बी सी पहिली रिकामी जागा. आणि मग बी सीची किंमत 10 आहे. 2×5 10. बी पी आणि पी सी 10च्या निमपट 5 आहे. आपोलनीच्या प्रमेयानुसार ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर या ठिकाणी 2 पी सी वर्ग, 2 पी सी वर्ग आहेत, 2 ए पी वर्ग. या ठिकाणी 2 ए पी वर्ग आपली ही रिकामी जागा आहे. 2 ए पी वर्ग मध्यगेच्या वर्गाची दुप्पट. ओके. किमती घातलेल्या आहेत. ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग 122 दिले आहे बरोबर 2 ए पी वर्ग 2 गुणिले पी सी 5 आहे. 5चा वर्ग 25 गुणिले 50. इथं येणारं 25 गुणिले 50, 25 गुणिले 2 50 हे 122च्या बाजूला घेऊन 122 वजा 50 बरोबर 2 ए पी वर्ग उजवीकडे राहिलेला आहे. 122 म्हणून 50 गेले. या ठिकाणी 36 या ठिकाणी 2 ए पी वर्ग 122 म्हणून 50 गेले 72 आणि 2 ए पी वर्गला गुणिले 2 आहेत. 72ला भागिले 2 करून 36 आलेलं आहे. ए पी वर्ग बरोबर 36, ए पी वर्गाचं वर्ग ए पी आणि 36चं 6, त्यामुळे मध्यगेची लांबी 6. ओके. अशा पद्धतीनं 6 चौकटी 1 2 3 4 5 आणि 6 चौकटी भरलेल्या आहेत. 3 गुणांचा प्रश्न, प्रत्येकी अर्धा गुणाचा होता तो चौकटीतला गुण. बी आहे. पुढील प्रश्न सोडवा. कोणते 2 या ठिकाणी 3 असतात, 4 असतात, त्यातले 2 सोडवायचे असतात. प्रश्न तिसऱ्यातला बी कोणते 2 या ठिकाणी 4 असतात, कोणते 2 सोडवायचे, प्रत्येकी 3 गुण आहेत. पहिला एक काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो सिद्ध करा. सिद्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण समजावून घेऊया. पुस्तकातली अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण समजावून घ्यायचं आहे. पक्ष आहे त्रिकोण ए बी सीमध्ये बी हा काटकोन आहे. कोण ए बी सी बरोबर 90 अंश आणि रेख बी डी
हा कर्ण एसीवरती लंब आहे, डी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे, हा पक्ष आहे. आपल्याला पुन्हा एकदा पहा, पक्षामध्ये काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज इतका असतो. त्रिकोण ABCमध्ये कोन ABC 90 मापाचा आहे आणि या ठिकाणी रचने साध्य आहे कर्णवर्ग AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर कर्णाचा वर्ग असतो. रचना काय केली आहे, B मधून कर्ण ACवर लंब काढलेला आहे, म्हणजे रेख BD लंब कर्ण AC, डी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे, रचनेमध्ये आहे. सिद्धता, काटकोन त्रिकोण ABCमध्ये रेख BD लंब कर्ण AC, त्यामुळं हे जे तीन त्रिकोण तयार झालेले आहेत, त्रिकोण ABC हा त्रिकोण ADBला समरूप आहे आणि त्रिकोण ABC हा BDCला समरूप आहे. काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय, त्रिकोण ABC काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाचे समरूप असतात. ओके, क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिला त्रिकोण ABC आणि लहान त्रिकोण ADB विचारात घ्यायचा. ABC आणि ADB मध्ये ए हा सामायिक आहे. ओके, कोण ए हा सामायिक आहे, परंतु आपण डायरेक्ट म्हणू शकतोय त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय वर लिहिलेलं आहे आणि त्याच्या संगत भुजा प्रमाणात असतात. AB भागिले AD बरोबर BC भागिले DB बरोबर AC भागिले AB संगत भुजा प्रमाणात असतात. आपल्याला AB गुणिले AB तिरकस गुणाकारात AB वर्ग आवश्यक आहे साध्यामधला, आणि त्यामुळं आपण पहिला आणि तिसरं विचारात घ्यायचं. AB भागिले AD बरोबर AC भागिले AB तिरकस गुणाकार करून AB वर्ग बरोबर AD गुणिले AC हे पहिलं. आणि यानंतर दुसरं विधान आहे, पहिला त्रिकोण ABC हा BDC या त्रिकोणाला समरूप आहे. काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय त्याचे संगत भुजा प्रमाणात असतात. AB भागिले BD पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, BC भागिले DC बरोबर AC भागिले BC संगत भुजा. आता या ठिकाणी दुसरा आणि तिसरं विचारात घेतलं तर BC गुणिले BC वर्ग मान्य केल्या BC भागिले DC बरोबर AC भागिले BC गुणिले BC वर्ग बरोबर AC गुणिले DC हे दुसरं. 1 आणि 2 यांची बेरीज घेतली तर AB वर्ग अधिक BC वर्ग, डावी बाजू 1ची आणि 2ची डावी बाजू AB वर्ग अधिक AB वर्ग अधिक BC वर्ग. AB वर्गाची किंमत AD गुणिले AC अधिक BC वर्गाची किंमत DC गुणिले AC, AD गुणिले AC अधिक DC गुणिले AC सामायिक निघाला. कंसामध्ये AD अधिक DC राहिला. AD अधिक DC आकृतीमध्ये AD अधिक DC या दोन तुकड्यांची बेरीज म्हणजे AC. बाहेर AC सामायिक काढलेल्या या दोघांच्या बेरीजतनं AC आलेला. AC गुणिले AC वर्ग, कारण D हा A आणि Cच्या दरम्यान आहे, म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. ओके, म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे, भौमितिक रचना आहे, त्रिकोणाची रचना आहे. त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. त्रिकोण AMT मध्ये रेख AM बरोबर 6.3 सेमी, कोन TAM बरोबर 50 अंश, AT बरोबर 5.6 सेंटीमीटर आणि AM भागिले AH बरोबर 5/7. तर त्रिकोण AHE काढा. या ठिकाणी A हा दोघांमध्ये सामायिक स्वरूपबिंदू आहे, म्हणजे त्रिकोणामध्ये त्रिकोण काढायचा आपल्याला. ओके, AM भागिले AH 5/7. या ठिकाणी त्रिकोण AMT जो सुरुवातीचा आहे त्याच्या संदर्भात 5 आहे, म्हणजे लहान त्रिकोण आत असणार आहे आणि मोठा त्रिकोण बाहेर असणार आहे. त्यामुळे आतला त्रिकोण अगोदर काढून घ्यायचा. आतला त्रिकोण काढण्यासाठी त्रिकोण AMT काढण्यासाठी AM या दिलेल्या आहे आणि A या ठिकाणी 50 मापाचा कोन दिला आहे आणि AT 5.6 सेंटीमीटर दिला आहे. पाहूया. या ठिकाणी A बिंदू आहे, AM या ठिकाणी 6.3 घ्यायचे आहे. त्याच्यावरती 1 2 3 6.3 सेंटीमीटर. ओके, AM 6.3 सेंटीमीटर हा AM झाला. या ठिकाणी A जवळ आपल्याला 50 मापाचा कोन करायचा आहे. A जवळ या ठिकाणी
ए जवळ 50 मापाचा कोन करायचा आहे. कोनमापक असा धरायचा, ही काळी आडवी रेषा आहे ती समांतर आहे, एमवर धरायची आणि उजवीकडून मोजायचं, कारण एम हा किरण एच्या उजवीकडे आहे. 10, 20, 30, 40, 50 या ठिकाणी 50 मापाचा कोन केलेला आहे. 50 मापाचा कोन करून या ठिकाणी किरण काढायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला AT सांगितलेले आहे. AT 5.6 वर्तुळ कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. 5.6 5.5 आणि 1 मिली चाप मारायचा आहे. अत्यंत या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण AT घेतलेली आहे 5.6 सेमी, 5.6 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर ठिकाणी ए बिंदूच्या ठिकाणी AM किरणाच्या खालील बाजूस विशिष्ट मापाचा कोन करायचा आणि या ठिकाणी आपल्याला AM भागिले AH 5/7 त्रिकोण AHE काढण्यासाठी या कोन करणाऱ्या किरणावरती आपल्याला 7 भाग करायचे आहेत. समान 7 भाग. 1 भाग, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा पद्धतीनं 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 A1, A2, A3, A4, A5, A6, A7 अशी नोंद केली तरी चालते. आणि मग आपल्याला M आणि 5वा भाग जोडायचे. M आणि 5वा भाग. ओके. त्यानंतर आपण MT जोडायचा राहून गेले. MT जोडायचा. त्रिकोण AMT तयार झालेला आहे. आता या ठिकाणी कोन A5M हा जो कोन आहे तो 7 जवळ करायचा आहे. हे समजा इथं A1, A2, A3, A4, A5 इथं A5 आहे, इथं A7 आहे असं लिहिलं तर लिहा. A1, A2, A3, A4 मी आवश्यक आहे त्या ठिकाणी A5 आणि इथं A7 लिहिलं आहे. A5-7 हा जो कोन आहे त्याला एकरूप असणारा कोन A7 जवळ काढायचा आहे. त्यासाठी A5 वरती विशिष्ट अंतरानं A5 केंद्र घेऊन वर्तुळ कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन दोन्ही बाजूवरती खुणा करायच्या आहेत. ओके. आणि त्यानंतर त्याच अंतरानं A7 वरती केंद्र घेऊन चाप मारायचं आहे. ज्या अंतरानं A5 केंद्र घेऊन A1, A5M याच्या दोन्ही भुजावरती खुणा केलेत. आता 2 खुणामधलं अंतर किती आहे? हे 2 खुणामधलं अंतर, या 2 खुणामधलं हे अंतर आहे. या 2 खुणामधलं अंतर या खुणेपासून टाकायचं आहे आणि काढलेल्या छेदनबिंदूला छेदणारा कंस काढायचा. A7 आणि हा छेदन कंस जोडायचे आणि वाढवायचे. इथं आपल्याला H मिळालेला आहे. ओके. त्रिकोण AH. आता त्रिकोण AH काढायचं आहे पण AMT याला एकरूप असणारा कोन H जवळ काढायचा. आत्ता आपण इथं काढला तसा. पहा याच्या पण दोन्ही भुजावरती विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या आहेत. त्याच अंतरानं H केंद्र घ्यायचं आहे आणि असा चाप मारलेला आहे. ओके. त्यानंतर 2 खुणामधलं अंतर इतकं आहे. इथून पुन्हा छेदन कंस काढायचा आहे अशा पद्धतीनं आणि हा H आणि तो छेदन कंस जोडायचा आहे आणि पुढे वाढवायचा आहे अशा पद्धतीनं. हा इथं AHE. ओके. आणि मग आकृतीच्या खाली आपण कोणते 2 समरूप त्रिकोण काढले? त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE.
ओके. पन्नास मापाचा कोन इथं द्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीनं. या ठिकाणी प्रश्न तिसरा आहे त्यातला, आकृतीत केंद्र यन, लहान वर्तुळ आहे ते, आकृतीत यन केंद्र असलेले वर्तुळ केंद्र यम असणाऱ्या वर्तुळाला बिंदू टी मध्ये स्पर्श करते. इथं मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला यस मध्ये स्पर्श करते. इथं जर मोठ्या व लहान वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेमी आणि 2.5 सेमी असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. एमएसास एस आर हे गुणोत्तर काढायचं आहे. एमटी या ठिकाणी काढायचे आहे. एमटी म्हणजे मोठ्या वर्तुळाची या ठिकाणी त्रिज्या काढायची आहे. आणि एमएन किती काढायचे आहे. एमएन म्हणजे या ठिकाणी लहान वर्तुळाचं केंद्रबिंदू एन तिथंपर्यंत मोठ्या दोन वर्तुळाच्या केंद्रामधलं अंतर काढायचे एमएन. आणि त्रिकोण एन एस एम काढायचा आहे. पाहूया या ठिकाणी आकृतीमध्ये रेख जो एन एस आहे तो लंब आहे लहान वर्तुळाची, स्पर्शिका एम आर आहे आणि लंब असण्याचं कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ओके, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. वर्तुळाची त्रिज्या स्पर्शिकेला तिच्या बाह्य टोकाशी लंब असते. या ठिकाणी वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत. ही वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत आणि केंद्रातील अंतर त्रिज्यांच्या वजाबाकी एवढे असते. ओके, त्रिज्यांच्या वजाबाकी एवढे असते. म्हणजे एमएन आपल्याकडे आहे, दोन केंद्रामधलं अंतर एमएन, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 9.0 सेंटीमीटर आणि वजा लहान वर्तुळाची त्रिज्या आहे 2.5, त्यामुळे दोघांची वजाबाकी 6.5 सेंटीमीटर. ओके, एमएन 6.5 सेंटीमीटर. आणि त्रिकोण एम एस एन हा काटकोन त्रिकोण आहे, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, त्रिज्या ही स्पर्शिकाला लंब आहे, त्यामुळे त्रिकोण एम एस एन या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचे प्रमेय. त्रिकोण एम एस एन या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपणास काय आवश्यक आहे. या ठिकाणी हा कर्ण एम एन माहीत आहे, काटकोन करणारी बाजू एन एस आणि एम एस यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे एम एन वर्ग बरोबर. ओके, एम एन वर्ग बरोबर एम एस वर्ग अधिक एस एन वर्ग किंवा एन एस वर्ग. या ठिकाणी एम एन वर्ग दोन केंद्रातील अंतर आहे 6.5 वर्ग बरोबर एम एस काढायचे अधिक एस एन म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या आहे 2.5 वर्ग. ओके, 2.5 वर्ग. त्यामुळं पहा एम एन वर्ग वजा एन एस वर्ग म्हणजेच या ठिकाणी आपला एस एम वर्ग निघाला आहे. 6.5 वर्ग वजा 2.5 वर्ग बरोबर एम एस वर्ग. आणि म्हणून एम एस वर्ग बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. पहिल्या कंसात या दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात या दोघांची वजाबाकी. या दोघांची बेरीज 2 8 आणि अर्धा 1 9 गुणिले 5 5 गेले 0, 6 मधून 2 गेले 4, 9 चौक 36 हा एम एस वर्ग आला. आणि म्हणून एम एस बरोबर 6. ओके, आपल्याला या ठिकाणी एम एस मिळालेला आहे 6. एम आर या ठिकाणी एम आर किती आहे, पूर्ण मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 9 आहे, 9 सेंटीमीटर. आणि एम एस 6 काढला, त्यामुळे एस आर काढताना आपल्याला एम आर वजा एम एस करावं लागेल. एम आरमधून एम एस गेला, एस आर मिळाला, म्हणजे 9 वजा 2.5
9मधनं 2.5 गेले, 6.5 उरले. ओके, 6.5 हा SR. त्यामुळे आपल्याला गुणोत्तर विचारलं आहे, MS SR विचारलं आहे. MS SR. MS आहे 6 भागिले SR 6.5 आहे. 6 म्हणजे 6.0 आणि आपण या ठिकाणी गुणोत्तर घ्यायचं आहे. सॉरी MS 6 आहे. MS ची किंमत 6 लिहायची आहे. 9मधनं 6 गेले, 3 उरले. ओके, MS बरोबर MS भागिले SR. MS 6 आहे आणि SR या ठिकाणी SR 3 आहे. ओके, MS 6 आणि SR 3. MS भागिले SR म्हणजे 6 भागिले 2, 6 भागिले 3. MS 6 SR 3. त्यामुळे 3 2 6 बरोबर, 3 1 3 2 6. त्यामुळं MS SR बरोबर 2 1. ओके, MT मोठ्या वर्तुळाची त्रिज्या MT 9 आहे, 9 सेंटीमीटर. ओके, हे पहिलं विचारले. दुसरं या ठिकाणी MN पण आपण काढलेले आहे. या ठिकाणी आपल्याला MN काढायचे आहे. MT म्हणजे MT मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 9 आणि त्यातून TN म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या 2.5 आहे. वजा बाकी केली की आपल्याला या ठिकाणी MN मिळते. MT वजा TN. 9मधून 2.5 गेले, 6.5 ही MN. ओके, ही MN मिळाली. 9 वजा 2.5 6.5 6.5 सेंटीमीटर. ओके, आणि शेवटचा विचारलेला आहे कोन NSM किती. कोन NSM 90 अंश, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ओके, अशा पद्धतीनं. त्यातला चौथा आहे, 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेमी व 81 चौरस सेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. या ठिकाणी 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय आपल्याला वापरावं लागणार आहे. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 चौरस सेमी मानलेलं आहे. दुसऱ्या त्रिकोणाचं लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ E2 चौरस सेमी मानलेलं आहे. मोठ्या त्रिकोणाची बाजू S1 सेमी मानलेली आहे. लहान त्रिकोणाची बाजू S2 सेमी मानलेली आहे. आणि म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरात असतात. क्षेत्रफळांची गुणोत्तरे, क्षेत्रफळे दिलेली आहेत. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 225 दिलेलं आहे भागिले लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 81. बरोबर, लहान त्रिकोणाची बाजू दिलेली आहे 12 म्हणजे खाली 12चा वर्ग S2 आणि S1 वर्ग काढायचे. ओके, A1 225 आवश्यक असेल तर पाहिजे तर लिहा. A1 बरोबर 225 चौरस सेमी लहान त्रिकोण, मोठा त्रिकोण मांडला. A2 बरोबर 81 चौरस सेमी लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ. S1 बरोबर काढायचे प्रश्नचिन्ह, S2 बरोबर 12. ओके, आपण दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन 225चं 15, 81चं 9, S1 वर्गाचं S1 आणि 12 वर्गाचं 12. दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतली. 225चं 15, 81चं 9, S1 वर्गाचं S1, 12 वर्गाचं 12. S1 बरोबर 15ला गुणिले 12 आणि S1ला गुणिले 9 आहे तो भागिले 3 त्रिका 9, 3 5 15, 3 1 3, 3 चौक 12. S1 बरोबर 20 सेमी. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मोठ्या त्रिकोणाची बाजू 20 सेमी मिळाली. प्रश्न पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खाली उत्तर लिहा. मोठ्या त्रिकोणाची बाजू 20 सेमी आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा, जेणेकरून प्रथम सत्रामध्ये त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, चांगले मार्क्स पडावेत पैकीच्या पैकी, म्हणजे वार्षिक परीक्षेला ते चांगले गुण मिळवतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन या ठिकाणी प्रोत्साहित करा. धन्यवाद.